वेलकम बॅक टू एलियानास किचन। तर आज आपण ना एकदम हेल्दी आगळी वेगळी अशी रेसिपी पाहणार आहोत। तर आज मी ना एकदम मऊ लुसलुशीत नाचणीचे मोमोज कसे बनवायचे ह्याची रेसिपी शेअर केलेली आहे। आतमधलं स्टफिंग एकदम कलरफुल आणि चटपटीत बनवून तयार होतं आणि एकदम हेल्दी रेसिपी, मुलांच्या टिफिनसाठी देखील उत्तम पर्याय आहे, डायबेटिक फ्रेंडली आहे। तर चला या हेल्दी रेसिपीला सुरुवात करूयात। पॅनमध्ये एक छोटा चमचा तेल घालायचा आहे आणि यामध्ये आपल्याला एक चमचा आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचं क्रश करून घेतलं, ठेचून घेतलेली ही पेस्ट घालायची। ही पेस्ट छान परतली की यामध्ये 1 कप बारीक चिरलेला कोबी, 1 सिमला मिरची आणि 1 टोमॅटो याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि हे सर्व हाय फ्लेमवर आता या अद्रक लसूणच्या पेस्टमध्ये छान 5 मिनिटं परतून घ्यायचं। यामध्ये 50 ग्रॅम पनीर घालायचं आहे। हे फ्रेश घरगुती पनीर आहे। आता पनीर घातल्यानंतर मिश्रणाला थोडंसं पाणी सुटतं, त्यामुळं हाय फ्लेमवर हे पाणी आपल्याला पूर्णपणे सुकवून घ्यायचं आहे। तर मिश्रणातलं पाणी पूर्णपणे सुकलेलं आहे। काही मसाले घालायचे आहेत। यामध्ये आपल्याला अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा काळ्या मिऱ्याची पावडर आणि यामध्ये चवीपुरतं मीठ, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये 1 चमचा शेजवान चटणी देखील वापरू शकता। आता हे सर्व मसाले ह्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। हाय फ्लेमवर हे एकदम मिश्रण कोरडं तयार झालेलं आहे। स्टफिंग तयार आहे, थंड करायला ठेवूयात। आता वरचं आवरण बनवण्यासाठी मी एका पॅनमध्ये 1 कप पाणी घेतलेलं आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा तेल आणि 1 चमचा पांढरे तीळ घेतलेले आहे। आता हे छान ह्या पाण्याला उकळी आली की 1 कप हलका भरलेला नाचणीचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि हे पीठ गुठळ्या मोडत ह्या पाण्यामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। लक्षात घ्या, पिठामध्ये अजिबात गुठळ्या राहता कामा नये। तर पीठ एकदम मस्त मिक्स झालेलं आहे। 1-2 मिनटं वाफ काढून घेऊयात। गॅसची फ्लेम बंद करूयात। मिश्रण ताटामध्ये घ्यायचं आहे। मिश्रण खूप गरम आहे म्हणून स्मॅशरने छान मिक्स करायचं आणि 5 ते 7 मिनटं हाताने एकदम असं सॉफ्ट आणि लवचिक असं पीठ हे मळून घ्यायचं आहे। 5 ते 7 मिनटामध्येच नाही, पीठ एकदम सॉफ्ट आणि लवचिक असं मळून तयार होतं। तर पीठ आपलं मळून झालेलं आहे हे ओळखण्यासाठी काय करायचं आहे की ह्या पिठाचा थोडासा गोळा हातावर घ्यायचा, थोडीशी अशी पारी करून बघायची। जर पारीला क्रॅक येत नाही म्हणजे आपलं पीठ बरोबर मळलेलं आहे। पारीला क्रॅक येत असतील तर हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि पीठ पुन्हा 2 ते 3 मिनटं मळून घ्यायचं। तर आता या पिठाचा एक गोळा घेतलेला आहे आणि याची आपल्याला पातळ पोळी लाटून घ्यायची। आवश्यक असल्यास पीठ लावायचं, पण आपलं हे उकड इतकी परफेक्ट झालेली आहे ना की अजिबात पीठ लावण्याची गरज नाही। एकदम जाड किंवा एकदम पातळ पोळी लाटायची नाही। मध्यम स्वरूपाची पोळी लाटली की मसाल्याच्या डब्यातली 1 वाटी घ्यायची, त्यांनी ह्याच्या पुऱ्या लाटायच्या आणि ह्या 1-1 पुऱ्यांमध्ये थोडं स्टफिंग भरायचं, जेवढं पुऱ्यांमध्ये बसतं तेवढं। आणि हेच जे एजेस आहेत ते छानपैकी बंद करून घ्यायचे आहेत। किती क्यूट असे छोटे छोटे मोमोज तयार झालेले आहेत। अजून एक तुम्हाला मी मोमोज बनवून दाखवते। हे पहा, अशा प्रकारे ह्याचे एजेस आपल्याला बंद करून घ्यायचे आहेत। भरपूर स्टफिंग भरायचं आहे। तर तुम्ही अजून देखील एलियानास किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन हिट करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील। आणि रेसिपीज आवडत असतील ना तर नक्की तुमच्या फॅमिली फ्रेंड बरोबर शेअर करा। तर आता हे जे मोमोज आहेत ना हे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत। यासाठी ताटामध्ये केळाचं पान ठेवलं, पानावर थोडंसं तेल लावलं आणि हे मोमोज यामध्ये ठेवलेले आहेत। पाण्याला देखील छान उकळी आलेली आहे। प्लेट यामध्ये ठेवायची आणि वरती अगदी थेंबभर तेल मोमोजच्या वरच्या बाजूला देखील पुसून घ्यायचं, म्हणजे वरचे मोमोज अजिबात चिकट वगैरे होत नाहीत। आता मीडियम आचेवर 12 मिनटं हे मोमोज शिजवून घ्यायचे। तर 12 मिनटामध्ये तुम्ही पाहू शकता हे मोमोज एकदम व्यवस्थित शिजलेले आहेत। हात लावून पाहायचं, हाताला जर पीठ लागत असेल तर पुन्हा 5 मिनटं वाफ काढायची, पण 12 मिनटात हे मोमोज परफेक्ट शिजलेले आहेत। एक खमंग फोडणी तयार करण्यासाठी पॅनमध्ये अर्धा चमचा तेल, यामध्ये अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा तीळ आणि कढीपत्त्याची खमंग फोडणी केलेली आहे आणि ह्या गरमागरम मोमोजवर ही फोडणी घालून घ्यायची। मंडळी, हे कुरकुरीत कढीपत्ता आणि ह्यावरचे हे कुरकुरीत तीळ या मोमोजबरोबर इतके अप्रतिम लागतात ना। तर एकदा ही हेल्दी मोमोजची रेसिपी नक्की करून पहा। मुलांच्या डब्यासाठी अप्रतिम ऑप्शन आहे। रात्री हे सर्व तयारी करून ठेवली की सकाळी फक्त हे
वाफ काढून मुलांच्या डब्याला तुम्ही देऊ शकता. डायबेटिक फ्रेंडली आहे, कारण बऱ्याच वेळा काय होतं ना की नाचणी बऱ्याच जणांना आवडत नाही आणि नाचणीची भाकरी खायला बरेच जण बघत नाही. त्यांच्यासाठी हा बेस्ट असा ऑप्शन आहे. जर तुम्ही डाएट करत असाल ना, यासाठी देखील मस्त ऑप्शन आहे. स्टफिंग पाहू शकता किती कलरफुल आणि मोमोज किती सॉफ्ट बनवून तयार झालेले आहेत. अगदी दिवसभर म्हणाल तरी हे मोमोज एकदम असेच सॉफ्ट राहतात. तर आजची ही हेल्दी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि एलियानाज किचनला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.